विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। मी राजेश्री तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एक्सप्लोर विथ आरपी च्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप स्पेशल आहे, म्हणजेच आषाढी एकादशी स्पेशल। वारी चालू झालेली आहे आणि 17 जुलैला आषाढी एकादशी आहे। बऱ्याच जणांचे त्या दिवशी उपवास पण असतात आणि उपवासाचे खूप सारे पदार्थ असतात। ते सर्व पदार्थ तुम्हाला जर एकाच ठिकाणी चाखायला मिळणार असेल तर किती मजा ना। तर ते ठिकाण आहे स्पाइस अप रेस्टॉरंट। हे जे आहे ते बिसाइड तन्वी हर्बल नेक्स्ट टू घंटाळी देवी रोड मंदिर, नौपाडा, ठाणे या ठिकाणी आलेली आहे। तर चला आपण आज जाऊया स्पाइस अप रेस्टॉरंट मध्ये आणि तिथे आषाढी एकादशी स्पेशल ज्या थाळ्या आहेत त्या टेस्ट करू। घंटाळी देवी मंदिराकडून पुढे आल्यानंतर जो राईट टर्न येतो, ज्या ठिकाणी तन्वी हर्बल सेंटर आहे, सो तिकडनं तुम्ही आत आलात की सरळ आलात की ते तुम्हाला इथे नाखवा रेस्टॉरंट दिसेल आणि त्याच्याच बाजूला आहे हे स्पाइस अप रेस्टॉरंट, ज्या ठिकाणी आषाढी एकादशी स्पेशल पदार्थ तुम्ही इथे चाखू शकता। संपूर्ण दिवस फक्त उपवासाचे पदार्थ इथे मिळणार आहेत। आकर्षक कॉम्बोज इथे उपलब्ध आहेत। जी सीटिंग अरेंजमेंट आहे ती थोडीशी कॉम्पॅक्ट आहे, पण तुम्ही इथून पार्सल मात्र घेऊन जाऊ शकता सबंध दिवसासाठी। तर आता आपल्या टेबलवरती आषाढी एकादशी स्पेशल पदार्थ आलेले आहेत। तर सर्वप्रथम ते पदार्थ कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगते। तर ही आहे खास उपवास थाळी, ज्याच्यामध्ये राजगिराच्या पुऱ्या आहेत 4। त्याच्यानंतर ही आहे उपवास बटाटा भाजी। त्याच्यानंतर इथे केशर जायफळयुक्त श्रीखंड दिलेला आहे। इथे उपवासाचा एक कटलेट आहे, खमंग काकडी आहे इथे। त्यानंतर ही नारळाची म्हणजे खोबऱ्याची चटणी आहे, साबुदाणा पापड अशा प्रकारची ही थाळी आहे। त्याच्यानंतर हे उपवासाचे कटलेट आहेत, फिल्टर कॉफी आहे। इथे तुम्ही बघू शकता फ्रेंच फ्राईज आहेत, म्हणजे आपले जे उपवासाचे ज्या फिंगर चिप्स असतात त्या। त्याच्यानंतर हे 2 आहेत ते उपवासाचे जी कचोरी असते फराळी कचोरी ती आहे, त्याच्याबरोबर यांनी इथे चटणी दिलेली आहे। हे श्रीखंड आहे। त्याच्यानंतर इथे पण तुम्ही बघू शकता हे जे आहे ती शाही सीताफळ बासुंदी आहे, साबुदाणा वडा, त्याच्याबरोबर चटणी आहे, उपवासाचे थालीपीठ आहे आणि ही चटणी आहे। तर आता ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या खास उपवास स्पेशल हे पदार्थ आहेत आणि ह्यांचे कॉम्बोज सुद्धा अवेलेबल आहेत। तर कॉम्बोज काय काय आहेत तर मी ते तुम्हाला सांगते, पण आधी टेस्ट करते आणि टेस्ट करता करता कशाचे कॉम्बोज इथे यांनी तयार केले आहेत तर ते सांगते। सर्वप्रथम ही राजगिऱ्याची पुरी आणि त्याच्याबरोबर ही बटाट्याची भाजी, उकडलेला बटाटा, शेंगदाण्याचं कूट। बरं की एक इथे आणि चांगलं केलं की ह्याच्याने कोथिंबीरचा वापर नाही केलाय, कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं की काही जण कोथिंबीर खात नाहीत उपवासाच्या टायमाला। तर हे बघा ह्या राजगिऱ्याच्या पुऱ्या आहेत, तुम्ही ते बघू शकता, अशा मस्त या सॉफ्ट आहेत अगदी। आणि ही जी बटाट्याची भाजी आहे ज्याच्यामध्ये ह्यांनी मिरची वापरली आहे, जिरं आहे, उकडलेला बटाटा आहे। त्याची ती नुसती आधी पुन्हा एकदा टेस्ट करते। शेंगदाण्याचा कुटाचा इथे जास्त वापर केलेला असल्यामुळे तो एक फ्लेवर उभारून येतोय त्याच्यामध्ये, पण ओव्हरऑल राजगिऱ्याच्या पुऱ्यांबरोबर थोड्याशा श्रीखंडामध्ये पण डुबवते, कारण मस्त श्रीखंडाचं कॉम्बिनेशन बऱ्याचशा भाजीवर एक नंबर। खमंग काकडी हा सुद्धा या उपवासाच्या थाळीमध्ये आहे। काकडीचे बारीक पीस केलेले आहे, शेंगदाण्याचं कूट, जिरं असं सर्व याच्यात घातलेलं आहे, तर ते टेस्ट करते। आणि याच्यात ओलं खोबरं सुद्धा मला दिसतंय, तर त्याची सुद्धा टेस्ट येते ओल्या खोबऱ्याची। खरंच खमंग आहे काकडी, मस्त आणि फ्रेश आहे। मेन म्हणजे इथे तुम्हाला ह्या फ्रेशच गोष्टी इथे बनवून मिळणार आहेत, कारण पूर्ण दिवस आषाढी एकादशीच्या दिवशी पूर्ण दिवस तुम्हाला हे स्पेशल कॉम्बोज, त्यानंतर कॉर्पोरेट यांची थाळी पण आहे, तर ती पण तुम्हाला मी नंतर दाखवेन। पण हे तुम्हाला इथे तुम्ही टेस्टला येऊ शकता तुमच्या फॅमिली फ्रेंड्स बरोबर। आता मी टेस्ट करते कटलेट, सव मस्त हार्ट शेपचं इथे कटलेट आहे हे बघा। आणि चटणी बरोबर टेस्ट करते। इथे यांनी दिलेली आहे खोबऱ्याची चटणी, म्हणजे आपला ओल्या नारळाची चटणी आहे ही।
बटाटा आणि हिरवी मिरची, मीठ, बस एवढ्याच गोष्टी याच्यामध्ये घातलेल्या आहेत. खूप छान. आणि ही शॅलो फ्राय केली असल्यामुळे त्याची एक टेस्ट जे आहे थोडासा असा क्रंचीनेस तर तो इथे जाणवतोय. आणि हा साबुदाणा पापड, अप्रतिम थाळी आहे. श्रीखंड राहिला ना टेस्ट करायचं. चमचाभरून श्रीखंड राजगिराच्या पुरी बरोबर खाऊया आता, कारण बटाट्याच्या भाजी बरोबर ते अप्रतिम कॉम्बिनेशन लागतं. एक नंबर. तो आता तुम्हाला मी ह्या थाळीमध्ये जे कटलेट होते तर त्याची जर टेस्ट सांगितली तशी नॉर्मल जशी बटाट्याची आहे ना तर तशीच आहे. आता मी नेक्स्ट त्यामुळे मी ह्याची टेस्ट नाही करत आहे. आणि आता हे जे थालीपीठ आहे तर ते साईज बघा प्रॉपर आहे. साबुदाण्याचं आहे हे. साबुदाणे आय थिंक बटाटा असेल घातलेला. असं मस्त तुटलं बघा. आणि हे या चटणी बरोबर मस्त खुसखुशीत आहे. खमंग असं खमंग आणि खुसखुशीत खूप छान. तुम्ही ते बघू शकता थालीपीठाच्या साबुदाणे घातलेले आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये बटाटा सुद्धा आहे. सो त्याच्यामुळे ते खूप छान लागते. एक नंबर. साईज मला बरं वाटला, पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की छोट्या साईज मध्ये आपण ह्याची साईज पण आयडियल आहे, खूप मोठी नाही किंवा खूप छोटी पण नाहीये. आणि आता मला हा प्रकार प्रचंड आवडतो. उपवासाची जी कचोरी असते ना ती, म्हणजे याचं जे आतलं जे स्टफिंग असतं ना ते मला प्रचंड आवडतं. मस्त ओल्या खोबऱ्याचं. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता यांनी जो ओला नारळ त्याच्यानंतर मनुका सुद्धा इथे घातलेले आहेत. आणि बाहेरचं जे आवरण आहे ते बटाट्याचं, त्यामुळे तो एक जो क्रिस्पीनेस असतो ना तर तो येत असतो याला. वाव. ह्याच्यामध्ये ना हलकी साखर घातली जाते. जे स्टफिंग असतं ना आतमध्ये तर त्याच्यामध्ये बघा ह्यांनी मनुका पण घातलेले आहे मस्त. आणि ओलं खोबरं. हा हा हा. जिरं आहे त्याच्यावरती, जिरं पण आतमध्ये आहे घातलेलं. वाव. मला कचोरी प्रचंड आवडते उपवासाची ही बटाट्याची. एक नंबर. आणि आता हे फ्रेंच फ्राईज जनरली जसे आपले घरी आपण बनवतो ना तसेच आहे ते. आणि हे चटणीवर ट्राय करते. मस्त क्रिस्पी आणि गरमागरम. हा हा छान. इथे हे ना फिल्टर कॉफी पण देतात. तो कॉम्बो पण कुठला आहे तो सांगते मी तुम्हाला. आणि आपल्या सर्वांच्या आवडीचे हे साबुदाणे वडे. सो येस, साबुदाणा वडा आणि हे चटणीमध्ये. खूप छान. स्पायसी नाहीये पण तुम्ही इथे साईज पण बघा, आयडियल साईज आहे याचा मस्त. आणि साबुदाणा वडा हा बघा प्रॉपर कुक झालेला आहे. साबुदाणा वडा खूप चिकट असा प्रकार इथे नाहीये हा. आणि खूप छान अप्रतिम. एक नंबर. आणि आता मी टेस्ट करणार आहे ही बासुंदी. वाव. मग थिकनेस बघा बासुंदीचा. ही आहे शाही सीताफळ बासुंदी. वाव. सीताफळाची टेस्ट येते. आणि असं जो व्यवस्थित जो पल्प असतो ना तो व्यवस्थित इथे काढलेला आहे. आणि अप्रतिम टेस्ट आहे. स्वीटनेस जो आहे ना तो पण इथे प्रॉपर वापरलेला आहे. थिकनेस मला याचा आवडला की बऱ्याच ठिकाणी कसं होतं अतिशय पातळ मिळते पण तसं नाहीये.
तुम्ही ते पाहू शकता. हे बघा. हां, आणि एक गोष्ट सांगायची झाली तर ह्याच्यामध्ये सीताफळाचे हे बघा असे हे सुद्धा आहे, थोडे थोडे सीताफळाचे तुकडे पण आहेत त्याच्यामध्ये. हे बघा. सो आता ते पण टेस्ट करते, म्हणजे थोडेसे दाताखाली आलं ना ते बरे लागतात. खूप छान. आणि श्रीखंड, सो हे श्रीखंड पण थोडंसं टेस्ट करते, पण ह्या राजगिऱ्याच्या पुरी बरोबर. एक नंबर. आय थिंक हे मँगोचं आहे, कारण मँगोचा फ्लेवर येतोय त्याच्यात. अप्रतिम. आय थिंक हे आता मँगोचं सीझन तर नाही आहे, बट ठीक आहे, यांच्याकडे स्टोर असेल असं वाटतंय. पण म्हणजे असं खूप जुनं वगैरे असा प्रकार नाही वाटत. टेस्टला छान आहे. सो अप्रतिम अशा या गोष्टी आता इथे मी टेस्ट केल्या आहेत. अप्रतिम पदार्थ आहे. आणि आता राहिलेली आहे कॉफी. कारण आता मी तुम्हाला सांगते की ह्यांचे विविध प्रकारचे कॉम्बो आहेत. तर प्रथम एकदा मी तुम्हाला ह्यांचे जे कॉम्बोज आहेत ते कुठले कुठले आहेत आणि काय आहेत ते तुम्हाला थोड्या वेळात सांगते मी. आणि ना तुम्हाला पण उत्सुकता असेल, पण आधी फिल्टर कॉफी. सो ही फिल्टर कॉफी ही अशी मग ही पुन्हा ही अशी करायची आणि मग प्यायची असते. सुंदर. काय सांगू मी तुम्हाला या फिल्टर कॉफी बद्दल. अप्रतिम अशी फिल्टर कॉफी आहे. सुंदर, अप्रतिम, म्हणजे प्रॉपर स्वीटनेस. कारण मी त्यांना इथे सांगितलेलं की मला थोडी साखर कमी टाका आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने एक्स्ट्रा शुगर याच्यामध्ये ॲड करू शकता. सो अशा प्रकारचं हे सर्व आजचं म्हणजे आषाढी एकादशी स्पेशल. ज्या दिवशी तुम्ही हा माझा व्हिडिओ बघाल त्या दिवशी आषाढी एकादशी आहे, तर तुम्ही नक्की त्या दिवशी ह्या स्पाइस ह्या रेस्टॉरंटला नक्की या आणि इथे हे सर्व पदार्थ टेस्ट करा. आणि जे कॉम्बोज आहेत तर ते पण मी तुम्हाला आता सांगते. सो ह्यांचे जे काही आकर्षक असे कॉम्बोज इथे आहेत, ज्याच्यामध्ये खास उपवास थाळी जी तुम्ही मगाशी आता पाहिलीत मी जेवताना, तर राजगिऱ्याच्या पुऱ्या 4, उपवास बटाटा भाजी, केशर जायफळयुक्त श्रीखंड, उपवासाचं एक कटलेट, खमंग काकडी, साबुदाणा पापड, याची जी पूर्ण कॉस्टिंग आहे ती 270 रुपीज आहे. त्याच्यानंतर दिंडी स्पेशल, ज्याच्यामध्ये राजगिरा पुरी 4, शाही सीताफळ बासुंदी, उपवास बटाटा भाजी, याची पूर्ण दिंडी स्पेशल, याची कॉस्ट आहे 199 रुपीज. लोकप्रिय कॉम्बो, ज्याच्यामध्ये साबुदाणा वडा 2, उपवास कटलेट 2, उपवासाचं थालीपीठ 2 असं मिळून 299 रुपीज आहे. आषाढी स्पेशल जी आहे तर त्याच्यामध्ये फराळी कचोरी 2, फिंगर चिप्स, उपवास कटलेट 2, साबुदाणा वडा 2 आणि फिल्टर कॉफी 2, हे पूर्ण 399 रुपीजला आहे. हा जो आषाढी स्पेशल आहे ज्याच्यामध्ये 2 जण आरामात जेवू शकतात. त्याच्यानंतर फॅमिली कॉम्बो आहे, ज्याच्यामध्ये राजगिरा पुरी 6, उपवास बटाटा भाजी, आम्रखंड, उपवासाचं थालीपीठ 2, फिंगर चिप्स असं पूर्ण जे कॉम्बो आहे ते 499 रुपीजचं आहे. अशा प्रकारचे आकर्षक कॉम्बो हे आषाढी एकादशी स्पेशल फक्त उपवासाचे पदार्थ हे तुम्हाला पूर्ण दिवस इथे उपलब्ध आहेत. आणि आता मी तुम्हाला ह्यांचं जे कॉर्पोरेट कॉम्बो आहे जो लंचसाठी अवेलेबल आहे तर तो दाखवतो. ही आहे आपली कॉर्पोरेट थाळी, ज्याच्यामध्ये सर्वप्रथम आहेत ह्या राजगिऱ्याच्या पुऱ्या, त्याच्यानंतर ही आहे बटाटा भाजी, सुकी बटाटा भाजी, त्यानंतर आहे ही आपली खमंग काकडी, त्यानंतर हा आहे एक साबुदाणा वडा येईल याच्यामध्ये, फ्रेंच फ्राईज आहेत म्हणजेच आपले फिंगर चिप्स,
हा आहे उपवासाचा दहीवडा. त्याच्यानंतर ह्यावरती श्रीखंड आहे. आता हे बघा, हे श्रीखंड पण इन हाऊस बनवलं जातं. घरगुती श्रीखंड आहे. इथे प्रत्येक गोष्ट जी आहे ती इन हाऊसच बनवली जाते. जी श्रीखंड असू दे किंवा जसं तुम्ही मगाशी पाहिलात ना की यांच्याकडे आपण जे इतरही पदार्थ जे बघितले तर ते सुद्धा इन हाऊस होते. आणि इथे आहे ही चटणी. तर अशा प्रकारचा आणि याच्यावरती थोडासा हा मसाला आहे. हा सुद्धा उपवासाचाच आहे आणि लाल तिखट घातलेला आहे जे उपवासाला चालतं. पण तुम्ही बघितलं की इथल्यांच्या कुठल्याही जेवणामध्ये कोथिंबीरचा वापर केलेला नाहीये, कारण बऱ्याच जणांना उपवासाला कोथिंबीर चालत नाही. आणि जसं मी तुम्हाला आता सांगितलं, जसं श्रीखंड यांचं इन हाऊस बनवलं जातं तसंच केशर जायफळ जे श्रीखंड आहे, तसं शाही सीताफळ बासुंदी आहे. आणि ह्या सर्व यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या इन हाऊस बनवल्या जातात. सो अशा प्रकारे ही यांची जी कॉर्पोरेट ची जी थाळी आहे जी तुम्ही ऑर्डर करू शकता. तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही बल्क क्वांटिटीमध्ये सुद्धा हे मागवू शकता. फक्त तुम्हाला प्री ऑर्डर द्यावी लागेल आणि हे फक्त लंचसाठीच अवेलेबल आहे. सो हे अशा पद्धती तयार झालेली आहे ही कॉर्पोरेटची थाळी. संपलेला आहे. आणि तुम्ही पाहिलं की ज्या आपले जे कॉम्बोज आहेत तर ते पण मी तुम्हाला सांगितले, त्याच्या कॉस्टिंग पण तुम्हाला मी सांगितल्या. तर येस, बुधवारी 17 जुलै रोजी सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत तुम्हाला हे कॉम्बोज इथे मिळणार आहेत. तुम्हाला जर कॉम्बोज नको असेल आणि नुसत्या प्लेट वाईज जरी तुम्हाला हवं असेल तरी तुम्ही इथे येऊन ते जेवू शकता. आणि तुम्हाला जर होम डिलेवरी हवी असेल तर तीही तुम्ही मागवू शकता, परंतु त्याचे जे चार्जेस आहेत ते डिलेवरी चार्ज तो एक्स्ट्रा असेल. कॉर्पोरेट थाळ्याच पण तुम्ही पाहिल्यात तर कॉर्पोरेट थाळ्यांची जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर इथे तुम्हाला नंबर दिसत असेल तर त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून त्या तुमच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या प्री बुक करू शकतात. लंचसाठीच ही ऑफर आहे. तर तेच तुम्हाला सांगायचं होतं की लंचसाठीच फक्त ही ऑफर आहे. आणि तुम्हाला ॲड्रेससुद्धा इथे पुन्हा दिसत असेल. तर या आणि आषाढी एकादशी दिवशी पूर्ण दिवस उपवास करा आणि उपवासाचे जे पदार्थ आहेत ते नक्की ट्राय करा. खूप छान असे कॉम्बोज यांच्याकडे अवेलेबल आहेत. खूप छान पद्धतीत त्यांनी ते कॉम्बोज दिलेले आहेत. लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच ते कॉम्बोज नक्की आवडतील. सो चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर बाय, टेक केअर.